सुप्रभात आणि जय शिवराय मित्रांनो. जीवन यात्रा पार्ट 4 ची थेट सुरुवात आपण अशा सुंदर सनराईजने करत आहोत. थेट प्रयागराज संगम तीर्थावरून अतिशय सुंदररित्या आकाशामध्ये ढगांच्या छटा आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सूर्यनारायणाची किरणं पडत आहेत. सकाळच्या वाजलेले आहेत 6:30. बोट प्रवास इकडे संगमासाठी चालू झालेला आहे. थोड्याच वेळात आपण बोटीने संगम तीर्थावरती जायचं आहे आणि आंघोळ करणार आहोत, अमृत स्नान करणार आहोत. आणि सकाळी 6:45 सर्वप्रथम आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. संगमकडे चालत जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. समोर सनराईज बऱ्यापैकी वर गेलेला आहे, सूर्यदेवता. आणि आता आपण चालत चालत संगमावरती चाललेलो आहोत. तर त्रिवेणी संगमाच्या इथे आपण पोचलेलो आहोत आणि आता सगळ्यांचं स्नान कंप्लीट झालेलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून स्नान इकडे चालू झाले होते आणि आता आपण जस्ट स्नान कंप्लीट केलेले आहेत. मित्रांची मजा मस्ती देखील चालू आहे. पाणी संगमावरती देखील कमी लेवललाच आहे, जिथून आपण वॉकिंग डिस्टन्सवरती जाऊ शकतो. आणि ठिकठिकाणी बॅरॅक्स लावलेले आहेत जे सेफ्टी गार्डसाठी कामी येतात. तर आपल्या इकडे त्रिवेणी संगम प्रयागराज येथील स्नान कंप्लीट झालेलं आहे. आता आपण इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे आहे प्रसिद्ध शिवालय पार्क प्रयागराजमधलं. इथे आलात तर मस्ट व्हिजिट करा. आतमध्ये छान टेम्पल्स कार्विंग केलेले आहेत. वेट व्यासींचं इथे स्टॅच्यू आहे आणि या साईडला आपलं शिवालय पार्क आहे. आणि आता आपण इथून पुढची जर्नी करत आहोत यमुना आणि गंगा रिव्हर क्रॉस करत करत अयोध्येकडे. खालून रोड, वरती रोड, त्याच्या खाली रिव्हर आणि सर्वात टॉपला रेल्वे लाईन. असं मॅनेजमेंट आहे इकडचं. हे आहे UP मधले ब्रिज. टॉप फ्लोअरला रेल्वे, मिड फ्लोअरला ट्रॅव्हल रूटीन्स आणि ग्राउंड फ्लोअरला वॉटर रिव्हरफ्रंट. म्हणजे खाली नदी, मध्ये रोडवेज आणि वरती रेल्वेज. वॉटरवेज, रोडवेज, रेल्वेज हे तिन्ही आपल्याला एकत्र पाहायला भेटतात. ते फक्त आणि फक्त प्रयागराज. आणि भारतातील सर्वात मोठी आणि महान नदी गंगा. कुंभमेळ्यासाठी बांधलेले टेम्पररी पॅन्टूम ब्रिज, ज्याला ट्रंक ब्रिज असं पण म्हणतात, ते आपण इथून बघतोय.
ही आहे गंगा नदी आणि तिची रिव्हर बँक्स. नया ब्रिज ये बन रहा है उसके सामने. हर हर गंगे. अरे एक भी बोलो, हम लोग आगे तो जा रहे हैं. प्रयागराजपासून अयोध्येला जात असताना सध्या अयोध्येमध्ये खूप जास्त टुरिस्ट व्हेकल्स झालेले आहेत आणि त्यामध्ये सॅटर्डे संडे असा विकेंड असल्या कारणाने आतमध्ये खूप जास्त गर्दी झालेली आहे. तर आपण हाफवे अयोध्येच्या रोडपर्यंत पोचलो होतो आणि पोलिसांनी बॅरिगेड्स वगैरे टाकून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नंतर येण्याचं आवाहन केलेलं आहे. सो आपण एक दिवस लेट पोचतो आहे अयोध्येला. तुर्तास आपण अयोध्येपासून थोड्याच अंतरावर असलेल्या आपल्या मित्राच्या घरी चाललेलो आहोत. आजची रात्र आपण तिकडेच रेस्ट करू आणि उद्या अर्ली मॉर्निंग अयोध्या एक्सप्लोर आणि डिस्कवर करू. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.